नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. आज आपण उपवासाची आंबोळी तयार करणार आहोत. अजिबातही सोडा, इनो न वापरता किंवा आपण मिश्रणही फर्मेंट करणार नाही आहोत. तरीही आंबोळी ही अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत, पांढरी शुभ्र अशी तयार होणार आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण या उपवासाच्या आंबोळीला सुरुवात करूया. त्यासाठी मी वरईचे तांदूळ 1 वाटी आणि पाव वाटी साबुदाणा 2 तासासाठी भिजत घातलेले होते. सुरुवातीला ते 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि नंतर मग भिजत घालायचे. अगदी सकाळीच करायचे असतील तर रात्री भिजत घातले तरीही चालतील. पण 2 तासाआधीही छान असे हे भिजले जातात. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकणार आहोत. तर आता जेव्हा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकतो, तर तेव्हा अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. आता वरईचे तांदूळ, याला कोणी समाके चावल, भगर असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर आता इथे आपण मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं त्यामध्ये बारीक होतं. अजिबातही यामध्ये बारीक असे कण ठेवायचे नाहीत. आता इथे आपण अजिबात यामध्ये पाणी ठेवत नाही आहोत. चांगलं पाणी यामधलं झारून घेतलेलं आहे आणि पूर्ण वरईचे तांदूळ आणि साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. आता आपण जसं सांगितल्याप्रमाणे आधी पाण्याचा वापर करणार नाही आहोत. पण गरजच जर वाटली पाण्याची तर हेच पाणी आपण वापरणार आहोत, ज्यामध्ये वरईचे तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातलेला होता. तर इथे बघा आता हे मी बारीक करून घेते आधी आणि तुम्हाला दाखवते कसं बारीक आपल्याला करायचं आहे. तर इथे बघा मी बारीक करून घेतलेले आहेत वरईचे तांदूळ आणि भगर. तर बोटाने सुद्धा दाखवते मी तुम्हाला. बघा यामध्ये अजिबातही कण राहिले नाही. आपण अगदी डोस्याचं मिश्रण जसं तयार करतो तसंच हे आपल्याला तयार करायचं आहे. आणि आता आपण यामध्ये दही वापरणार आहोत. सुरुवातीला दही आपण इथे वापरलं नाही, कारण मिश्रण पातळ झालं तर त्यामध्ये जे वरईचे तांदूळ आहेत त्याचे कण राहतात. तर आपण आता यामध्ये दही टाकलेलं आहे. तर हे दही असं टाकल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात ते एकसारखं लागतं आणि व्यवस्थित असं एकत्र होतं. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढणार आहोत, म्हणजे ते मिक्स करायला आपल्याला बरं पडतं. तर आता बघा सर्व मी काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्याला मिश्रण अजून थोडं शिल्लक आहे. तर इथे आपण ज्या वाटीने वरईचे तांदूळ साबुदाणा मोजून घेतलेला आहे, त्याच वाटीने पाव वाटी पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे. आतापर्यंत जे आपण आंबोळीचं मिश्रण आहे, ते मिश्रण तयार करण्यासाठी फक्त पाववाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये फक्त मीठ घालायचं राहिलेलं आहे. तर आपण ते जेव्हा आंबोळी तयार करायला घेऊ तेव्हा यामध्ये घालणार आहोत. तर एक चटणी तयार करणार आहोत. साधी सोपी अशी मी चटणी तयार करणार आहे. तर इथे आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, कारण नेहमीच आपल्याकडे ओलं खोबरं असेल असं नाही. आता इथे एक हिरवी मिरची अशी हाताने तोडून घातलेली आहे. आलं नव्हतं माझ्याकडे म्हणून घातलेलं नाही. आणि इथे तुम्ही जिरं जर खात असाल तर जिऱ्याची फोडणीसुद्धा यावर घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी टाकून चटणी बारीक करून घेतलेली आहे. आता पाण्याऐवजी तुम्ही दह्यातही ही चटणी बारीक करू शकता, त्यानेही छान लागते चटणी. तर बघा आपण यावर फोडणी अजिबातही करणार नाही आहोत. तर इथे तुम्ही दही आणि साखर टाकून आंबट गोड चवीची चटणीसुद्धा छान लागते. पण इथे माझ्याकडे गोड खात नसल्यामुळे मी इथे साखरचा वापर यामध्ये केलेला नाही. तर बघा आता आपण आंबोळी तयार करणार आहोत. तर बघा मिश्रण असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. तर आता आपण तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे. इथे मी एक छोटं असं पॅन घेतलेलं आहे आणि नंतरच यावर आंबोळीचं मिश्रण टाकायचं आहे आपल्याला. इथे मिश्रण टाकण्याच्या तुम्हाला 2 पद्धती दाखवते मी. तर बघा चमच्याने सुद्धा असं मिश्रण तुम्ही टाकू शकता आणि पुढे दुसरी पद्धत सांगते. तर बघा वरचं पूर्ण जी बाजू आहे ती सुकू द्यायची आहे आपल्याला आणि गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची आहे आपल्याला. तर इथे बघा वरची बाजू सुकल्यानंतरच आपण आंबोळी पलटवून घेणार आहोत आणि वर बघा जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. तर अगदी लगेच ही आंबोळी आपल्याला पलटता येते. तर इथे बघा हलकासा सोनेरी रंग मी यावर येऊ दिलेला आहे. म्हणजे ही आंबोळी गरम असताना कुरकुरीतही तुम्ही खाऊ शकता आणि थोडी थंड झाल्यानंतर मऊ लुसलुशीतसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. बघा ही आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे.
तर बघा ही किती छान अशी आंबोळी आपली तयार झालेली आहे. अजिबातही सोडा, इनो आपण वापरलेला नाही किंवा मिश्रणही फर्मेंट केलेलं नाही. झटपट ही जाळीदार आंबोळी आपली तयार झालेली आहे. आता इथे परत जे आपण पॅन आहे त्याला हलकासा तेलाचा ब्रश फिरवलेला आहे. आता हे मिश्रण अशा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित अशी आपल्याला धार एकसारखी अशी पॅनवर सोडता येते आणि आपली आंबोळी व्यवस्थित अशी तयार होते. तर ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. तर बघा ही दुसरीसुद्धा आंबोळी आपण तयार करून घेतलेली आहे आणि हिच्यावरही जाळी बघा तुमच्या लक्षात येत असेल किती छान तयार झालेली आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी उपवासाला सोडा, इनो हे खाल्लं जात नाही. तर त्यामुळे तुम्ही ही अशी आंबोळी तयार करू शकता. फक्त रात्री जर तुम्ही वरईचे तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातलेला असेल, तर त्यामध्ये मग दही मात्र फक्त चमचाभर वापरा. कारण त्याला तसाच आंबटपणा हा येतो मग. तर बघा ही दुसरीही आंबोळी आपली तयार करून झालेली आहे. एकापेक्षा एक अशा ह्या आंबोळ्या तयार झालेल्या होत्या. इतक्या छान ह्या आंबोळ्या तयार झालेल्या होत्या. एकही आंबोळी कुठे तुटली नाही किंवा कुठे जास्तही अशी लालसर झालेली नाही. अशा एकसारख्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. तर बघा आता मी सर्वच आंबोळी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल की किती मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्हाला बघा आता सर्वच आंबोळी तयार करून घेतल्यानंतर मी दाखवते. तर बघा इथे आपल्या सर्व ज्या उपवासाच्या आंबोळी आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत. तर इथे जवळूनही तुम्हाला दाखवते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा किती छान दिसत आहेत आणि जाळीही तुमच्या लक्षात येत असेल की यावर किती छान जाळी तयार झालेली आहे. अजिबातही तेलकट असा आपला हा उपवासाचा पदार्थ नाही किंवा जास्तही मसालेदार किंवा तिखट असा नाही. बरेच जणं आहेत जी तेलकट पदार्थ खायचं टाळतात. तिखटही त्यांना कमी लागतं आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे. तर इथे बघा ही आपली उपवासाची आंबोळी आणि चटणी तयार झालेली आहे. अगदी हाताने चुरगळूनसुद्धा तुम्हाला ही आंबोळी मी दाखवते. तर तुम्हीसुद्धा नक्की उपवासाला ही आंबोळी एकदा करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. पुन्हा अशाच छानशा उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.